श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आज रात्री 12 नंतर तुमची झोप उडून जाणार आहे. जर तुमची रास मेष असेल तर 25 जुलै 2026ची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ ठरेल की सर्वात मोठे वरदान हे आज तुम्हाला समजणार आहे. सावधान, तुमच्या कुंडलीत एक असा विनाशकारी संयोग बनत आहे ज्याचा परिणाम ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. 25 जुलैच्या या रात्री ब्रह्मांडात असे काही दुर्मिळ फेरबदल होणार आहेत ज्याची किंमत तुम्हाला रक्ताच्या नात्याने चुकवावी लागू शकते. तुमची रास मेष आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या नशिबाचा तो काळा पडदा उघडणार आहे जो आजवर तुमच्यापासून लपवला गेला. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या ठीक मध्यरात्री तुमचा राशी स्वामी मंगळ आणि शनिदेवाची क्रूर नजर एकाच रेषेत येत आहे. गेल्या 500 वर्षात इतका भयानक अंगारक दोष आणि मृत्यू योग मेष राशीसाठी कधीच बनला नव्हता. एकीकडे पैशांचा पाऊस पडण्याचे संकेत आहेत, तर दुसरीकडे तुमच्याच घरातला एक विषारी साप तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे, जो तुमच्या ताटात जेवतो. तोच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कांड या रात्री करणार आहे. आज मी या व्हिडिओमध्ये त्या गद्दाराचा चेहरा बेनकाब करणार आहे ज्याने तुमचं आयुष्य नरक करून सोडले. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या निर्णायक मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत कुबेर भांडार उघडण्याचे स्पष्ट संकेत आहेत. पण त्याआधी तुम्हाला एका अग्निपरीक्षेतून जावे लागेल. तुम्ही आजवर किती सोसले, कोणाकोणाचे टोमणे ऐकलेत आणि जवळच्या माणसांनी तुमचा कसा विश्वासघात केलाय याचं उत्तर आज काळ देणार आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. जर आज तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढची 21 वर्ष तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. तयार रहा, कारण मेष राशीचा हा खळबळजनक खुलासा संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलै 2026 ही तारीख तुमच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक वळण ठरणार आहे. या दिवशी आकाशात ग्रहांची अशी काही युती होत आहे जी गेल्या 7 दशकात पाहायला मिळाली नव्हती. मेष राशीत सूर्याचे असलेले प्रबळ वर्चस्व आणि सोबतीला मंगळाची साथ यामुळे तुमच्या राशीमध्ये प्रचंड ऊर्जेचा संचार होत आहे. जरी कालसर्पयोगाची सावली या काळात गडद असली तरी 25 जुलैचा हा विशिष्ट मुहूर्त तुमच्यासाठी विपरीत राजयोग घडवून आणत आहे, जो तुमच्या सर्व जुन्या संकटांना जाळून भस्म करण्याची ताकद ठेवतो. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या काळामध्ये कालसर्पयोगाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर असेल, पण घाबरण्याचे कारण नाही. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जेव्हा एखादा योग इतका तीव्र होतो तेव्हा तो जुन्या कर्माचे हिशोब चुकता करतो. तुमच्या कुंडलीत मंगळ आता भाग्यस्थानात प्रवेश करत आहे. याचा अर्थ असा की गेल्या 5 वर्षापासून जे नशिबाचे टाळे तुम्हाला उघडता येत नव्हते त्याची चावी आता तुमच्या हाती लागणार आहे. हा काळ केवळ संघर्षाचा नाही तर तुमच्या सहनशक्तीचे फळ मिळण्याचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या महायोगाच्या काळात सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. यामुळे तुमच्या डोक्यावर असलेले मानसिक ओझे हलके व्हायला सुरुवात होईल. सूर्यदेवाची प्रखरता तुमच्या शत्रूंना कमकुवत करेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक निर्माण करेल. या दिवशी तुम्ही घेतलेला कोणताही छोटा निर्णय भविष्यात खूप मोठे आणि सकारात्मक फळ देऊन जाईल. त्यामुळे 25 जुलैचा प्रत्येक क्षण हा सावध राहून आणि सकारात्मक विचारांनी जगणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या निर्णायक काळात तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसणार आहे आणि तो म्हणजे तुमच्या छुप्या शत्रूंचा चेहरा समोर येऊन. हा शत्रू कोणी बाहेरचा नसून तुमच्या अत्यंत जवळचा, तुमच्या विश्वासातला आणि कदाचित तुमच्यासमोर एकाच ताटात जेवणारा माणूस आहे. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही घेतलेली प्रत्येक मेहनत, तुमचे प्रत्येक स्वप्न ज्या व्यक्तीमुळे धुळीस मिळत होते ती व्यक्ती आता ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे उघडी पडणार आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर वरवर आनंदी असल्याचे नाटक करते, पण आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 एप्रिल नंतर तुमच्या कुंडलीतील मंगळ ज्या पद्धतीने सक्रिय होत आहेत त्यामुळे या छुप्या शत्रूंचे कारस्थान आता तुमच्या समोर स्पष्टपणे येईल. हा शत्रू तुमचा नातेवाईक, तुमचा जीवलग मित्र किंवा अगदी रक्ताचा नातेवाईकही असू शकतो. ज्यांना तुम्ही आपले मानले
त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. तुमच्या घराची गुपिते, तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेऊन ती तुमच्या विरोधात वापरली गेली. आता वेळ आली आहे या विषारी नात्यांमधून स्वतःला मुक्त करण्याची. कारण जोपर्यंत तुम्ही या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून बाहेर काढत नाहीत, तोपर्यंत नशिबाची साथ मिळणे कठीण आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या तिथीला एक गोष्ट लक्षात ठेवा. कधीकधी आपले सर्वात मोठे शत्रू हे आपले सर्वात जवळचेच असतात. आजपर्यंत तुम्ही ज्यांना सावरले, ज्यांची मदत केली, त्यांनीच तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता घाबरू नका, कारण माता कालिका देवीची नजर तुमच्यावर आहे. त्या कपटी व्यक्तीची चाल आता त्यांच्यावरच उलटणार आहे. तुम्हाला फक्त शांत राहून निरीक्षण करायचे आहे. सत्य आपोआप तुमच्या समोर येईल. या शत्रूचा त्याग करा, तरच तुमच्या आयुष्यात समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या महायोगामुळे तुमच्या आयुष्यातला आर्थिक वनवास आता कायमचा संपणार आहे. ग्रहांची स्थिती अशी काही निर्माण झाली आहे की आता तुमच्याकडे पैसा एका बाजूने नाही तर अनेक मार्गांनी चालून येईल. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकले होते, ज्या जमिनींचे व्यवहार रखडले होते किंवा ज्या कामात तुम्ही गुंतवणूक करून हात पोळून घेतले होते, त्या सर्व ठिकाणांहून आता परतावा मिळण्याची वेळ आली आहे. ही वेळ केवळ साध्या लाभाची नाही, तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करणाऱ्या राजयोगाची आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैनंतर तुमच्या कुंडलीतील लाभस्थान प्रचंड सक्रिय होणार आहे. सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे तुम्हाला अशा ठिकाणांहून धनप्राप्ती होईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. नोकरीत पगारवाढ, व्यवसायात अचानक आलेली मोठी ऑर्डर किंवा एखादा जुना जुगार किंवा गुंतवणूक तुम्हाला मालमाल करू शकते. महत्त्वाचं म्हणजे यावेळी येणारा पैसा हा केवळ येईलच असे नाही, तर तो तुमच्याकडे टिकेल सुद्धा. आत्तापर्यंत पैसा पाण्यासारखा वाहून जात होता, पण या तिथीनंतर तुमच्या तिजोरीला लक्ष्मीचा कायमचा आशीर्वाद मिळणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या शुभ मुहूर्तावर एक गोष्ट ध्यानात ठेवा. लक्ष्मी चालून येत आहे, पण तिचा सन्मान करणे तुमच्या हातात आहे. हा काळ कर्जमुक्तीचा आहे. जर तुमच्यावर जुन्या कर्जाचा डोंगर असेल, तर या काळात येणाऱ्या पैशातून सर्वात आधी ती ओझी उतरवा. तुमच्या कष्टाचे फळ देण्याची शपथ जणू ग्रहांनी घेतली आहे. पण हा धनवर्षाव सुरू झाल्यावर उधळपट्टी करण्यापेक्षा गुंतवणुकीवर भर द्या. हा 25 जुलैचा चमत्कार तुमच्या आयुष्यातील गरिबीची रेषा कायमची पुसवून टाकणार ठरेल, हे निश्चित आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैनंतर जेव्हा तुमच्या आयुष्यात यशाची द्वारे उघडतील आणि चहूकडून आनंदाच्या बातम्या येऊ लागतील, तेव्हा तुम्हाला एक अत्यंत कठोर नियम पाळावा लागणार आहे. तो म्हणजे गोपनीयता. अनेकदा आपण आनंदाच्या भरात आपल्या यशाची चर्चा सर्वांसमोर करतो, पण लक्षात ठेवा, तुमची प्रगती सर्वांनाच आनंद देईल असं नाही. तुमच्या यशाचा गाजावाजा करणे हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. तुमचं नवीन काम, येणारा पैसा किंवा भविष्यातले तुमचे मोठे प्लॅन्स जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ते कोणाशीही शेअर करू नका. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या काळात तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना लोकांची वाईट नजर लागण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. नजर ही एक अशी नकारात्मक ऊर्जा आहे जी चालतं बोलतं काम क्षणात बिघडू शकते. म्हणूनच तुमच्या घरात आलेली नवीन वस्तू, नवीन नोकरी किंवा व्यवसायात झालेला मोठा नफा याची माहिती केवळ तुमच्या घरातील अत्यंत विश्वासू व्यक्तींपर्यंतच मर्यादित ठेवा. तुमच्या आनंदावर मीठ चोळणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच आहेत हे विसरू नका. तुमचं शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षाची ढाल ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या महायोगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या यशाचा ढोल पिटणे थांबवा. जेव्हा एखादं झाड फळांनी लबदलेलं असतं, तेव्हाच लोक त्यावर दगड मारतात. तुमच्या आयुष्यात आता फळं येण्याची वेळ आली आहे, त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवणे तुमच्या हातात आहे. लोकांच्या प्रश्नांना मोजकीच उत्तरं द्या आणि आपल्या प्रगतीचं गुपित आपल्या मनात साठवून ठेवा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं यश जगाला दिसत नाही, तोपर्यंत ते कोणाला सांगू नका, आणि जेव्हा ते दिसल तेव्हा जग आपोआप चकित होईल. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या निर्णायक मुहूर्तावर ब्रह्मांड तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास अचानक गोमाता दिसली, सकाळी घराच्या उंबरठ्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला किंवा तुम्हाला स्वप्नात पांढरे शुभ वस्त्र परिधान केलेली दिसली,
तर समजा माता कालिका आणि माता दुर्गा यांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहे. हे साधे योगायोग नसून ईश्वराने दिलेली ही पावती आहे की आता तुमचे वाईट दिवस संपले असून विजयाचा काळ सुरू झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या पवित्र दिवशी तुम्हाला काही छोटे पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत. या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. तसेच जय मा कालिका या मंत्राचा 108 वेळा जप करा. माता कालिका ही शत्रूंचा विनाश करणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी देवी आहे. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला थोडे अन्न दान केल्यास तुमच्या कुंडलीतील कालसर्पयोगाचा नकारात्मक प्रभाव क्षणात नष्ट होईल आणि भाग्योदयाचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैच्या या महायोगाचा समारोप करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. ग्रहांची साथ तुम्हाला मिळत आहेच, पण तुमची कर्मे शुद्ध ठेवा. कोणाचेही मन दुखावू नका आणि मिळालेल्या यशाचा विनयाने स्वीकार करा. आज सांगितलेले हे सर्व नियम आणि उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तर येणारा काळ तुम्हाला राजासारखे वैभव प्राप्त करून देईल. माता राणीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. मेष राशीच्या जातकांनो, 25 जुलैची ही वेळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी तर आहेच. जर तुम्हाला या माहितीवर विश्वास असेल आणि माता राणीच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर व्हावे असं वाटत असेल तर उशीर करू नका. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमचा एक लाईक आम्हाला असेच सत्य मांडण्यासाठी बळ देतो. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांचे रक्षण माता स्वतः करते. आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने लिहा, जय माता जगदंब. माता दुर्गा कृपा ठेवा, माझी सर्व संकटे दूर करा. तुमचे हे शब्द ब्रह्मांडात पोहोचू द्या. जेव्हा आपण ईश्वराकडे मनापासून मागणी करतो तेव्हाच चमत्कार घडतात. तुमच्या कमेंटमधील सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनला नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.